दिल्ली ते गल्ली देशभरात सध्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची चर्चा आहे। पेपरफुटीच्या मुद्द्यावर ते धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागतायत। मात्र एखाद्या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरण्याची ही पहिलीच वेळ नाहीये। अगदी स्वातंत्र्य लढ्यापासून ते आत्तापर्यंत अनेक आंदोलनं झाली, ज्यामुळे सत्तेचा, राजकारणाचा आणि एकूणच व्यवस्थेचा कायापालट झाला। या स्वातंत्र्य ते पेपरफुटी या आंदोलनाच्या वर्तुळावर एक नजर टाकूया या स्पेशल रिपोर्टमधून। 1942 ते 2026 विद्यार्थी का रस्त्यावर? स्वातंत्र्य ते पेपरफुटी, पोरांचा एल्गार। विद्यार्थ्यांनी का घेतलं आंदोलन खांद्यावर? पेपरफुटी विरोधात हजारो तरुण रस्त्यावर उतरले आणि देशात चर्चेचा विषय ठरलेल्या या आंदोलनाचा केंद्रबिंदू आहे दिल्लीतलं जंतर मंतर मैदान। एका बाजूला अनेक परीक्षांचे पेपर फुटले आणि त्यामुळेच या आंदोलनाला तोंड फुटले। आधी सोनम वांगचुक यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं, पण त्यांना सरकारनं हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। त्यानंतर अभिजित दिपके यांनी या आंदोलनाचं नेतृत्व खांद्यावर घेतलंय। पण सध्या सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन काही पहिलं आंदोलन नाही, तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून विद्यार्थ्यांनी अनेकदा आंदोलनाचा एल्गार पुकारला। इतकंच नाही तर ब्रिटिशांविरोधात जेव्हा दंड थोपटले गेले तेव्हा चले जाऊच्या नाऱ्यात विद्यार्थ्यांचाही आवाज घुमला होता। स्वातंत्र्य लढ्यातही विद्यार्थ्यांचा मुकार। 1942च्या भारत छोडो आंदोलनात प्रमुख नेते अटके, विद्यार्थ्यांनी घेतलं आंदोलन हातात। महात्मा गांधींच्या आवाहनानुसार अनेक विद्यार्थ्यांनी शाळा कॉलेजांवरती बहिष्कार टाकला। विदेशी कपड्यांच्या ट्रक समोर बाबू गेनूसह अनेक विद्यार्थ्यांनी प्राणाची आहुती दिली। तरुणांना गुलाम बनवणं शक्य नसल्याचं ब्रिटिश सरकारला उपरती झाली। 1965 नंतर हिंदी ही देशाची एकमेव अधिकृत भाषा होणार होती। गैर हिंदी भाषिक राज्यांवर अन्याय होईल अशी तामिळनाडूतील विद्यार्थ्यांना भीती। मद्रास विद्यापीठ, अन्नामलाई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची राज्यभरात तीव्र आंदोलनामुळे तामिळनाडूत काँग्रेसची सत्ता गेली, जी आजपर्यंत परत मिळालेली नाही। गैर हिंदी राज्य संमती देत नाही तोपर्यंत इंग्रजी अधिकृत भाषा, लाल बहादूर शास्त्रींचं आश्वासन। गुजरातचं आंदोलन आणि सरकार पडलं। 1974 साली वसतिगृहातील जेवण महागल्यानं विद्यार्थी रस्त्यावर। विद्यार्थ्यांच्या रेट्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांचा राजीनामा। विद्यार्थी आंदोलनाच्या ठिणगीनं तत्कालीन गुजरात विधानसभा बरखास्त। विद्यार्थी आंदोलन आणि आणीबाणीचा थरार। गुजरातच्या आंदोलनातून प्रेरणा घेत बिहारमध्ये विद्यार्थी रस्त्यावर। इंदिरा गांधींच्या विरोधात जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वात आंदोलन। जयप्रकाश नारायण यांनी आंदोलनाला संपूर्ण क्रांतीचा नारा दिला। सिंहासन खाली करो की जनता आती है हे घोषवाक्य लक्षवेधी ठरलं। जात पात तोड दो, तिलक दहेज छोड़ दो हा नारा भारतभर घुमला। आंदोलन दडपण्यासाठी इंदिरा गांधींनी 1975 मध्ये आणीबाणी लागू केली। आणीबाणी संपताच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने देशात पहिल्यांदाच बिगर काँग्रेसचं सरकार सत्तेवर आलं। लालू यादव, नितीश कुमार, सुशील मोदी, पासवान, मोहन धारिया या विद्यार्थी आंदोलनातून पुढे आले। तब्बल 6 वर्ष चाललेलं विद्यार्थी आंदोलन 1979 ते 1985 पर्यंत आसाममध्ये ऑल आसाम स्टुडंट्स युनियनचं आंदोलन,
बांगलादेशमधून आसाममध्ये होणारी बेकायदा घुसखोरी विद्यार्थ्यांच्या अजेंड्यावर. आंदोलनामुळे 1985 मध्ये केंद्र सरकार आणि विद्यार्थ्यांमध्ये आसाम करार झाला. विद्यार्थी आंदोलनातूनच आसाम गण परिषद या राजकीय पक्षाचा जन्म झाला. विद्यार्थी नेते प्रफुल्ल कुमार महंत हे अवघ्या 32व्या वर्षी आसामचे मुख्यमंत्री झाले. मंडल आयोगाविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार. 1990 साली इतर मागासवर्गीयांसाठी मंडल आयोगाच्या शिफारसी लागू. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांमध्ये भविष्याविषयी तीव्र भीती निर्माण झाली. दिल्ली विद्यापीठासह उत्तर भारतातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले. अनेक विद्यार्थ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न. केंद्र सरकार हादरलं. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर राजकारणात जातीचे स्थान पक्के झाले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे व्ही.पी. सिंग यांचं सरकार कोसळलं. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि मगच संघर्ष करा असा संदेश दिला होता. याच संदेशातील शिका हा पहिला मंत्र पाळताच विद्यार्थी संघटित झाले आणि संघर्ष करू लागले. भारतातील विद्यार्थी आंदोलनाचा हा एक जाज्वल्य इतिहास आहे. कारण शेवटी उद्या भारताची धुरा ज्यांच्या खांद्यावर असणार आहे ते आजचे विद्यार्थीच तर आहेत, नाही का? ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.